नमस्कार मित्रांनो हे एक गणित आहे. हे एक याचं गणित आहे. हे याचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. याचं जे गणित आहे हे डेसिमलमध्ये म्हणजे हे एक पॉईंटमध्ये दिलेलं आहे बघा. हे बरोबर, मराठीत त्याला म्हणतात दशमलवमध्ये दिलेलं आहे बरोबर. म्हणजे हे जे आहे ना पॉईंट, याच्या नंतर झिरो असतं बरं, पण तिथं लिहिलेलं आहे 0.049 बरोबर, असं लिहिलेलं आहे गणित. हे गणित आहे. आता याचं सॉल्व कसं करायचं, याचं म्हणजे कसं सोडवता येईल याला, बघा. हे बघा, हे जे आहे ना पॉईंट, याचं डायरेक्ट टेन्शन घ्यायचं नाही. डायरेक्ट डोक्यातून काढून टाकायचं बरोबर. पॉईंट घ्यायचा नाही. तुम्हाला जे दिसतं आहे ना, हे बघा आता इथं काय दिसतं आहे, 4 आणि 9 दिसतो आहे बरोबर. शून्य घ्यायचं नाही. शून्याला पुढे किंमत नसते. जर मागे राहिला असतं तर त्याला किंमत असते बरोबर. इथं जर शून्य राहिला असतात बरोबर, हे बघा 4 9 आणि इथं जर शून्य राहिला असता ना तर त्याला किंमत असते. पण आता इथं शून्य आहे बरोबर, याच्या निगेटिव्ह साईडला आहे बरोबर. याच्या जर इकडे राहिलं असतं तर बरोबर, समजलं असेल तुम्हाला आता. हे बघा, आता काय करायचं आहे मित्रांनो माहिती आहे का, इथं ना जे दिसतंय ना तुम्हाला ते लिहून घ्यायचं. काय दिसतंय 49 लिहून घ्यायचा बरोबर, गुणीला. याचा विचार करायचा नाही, पॉईंटचा विचार करायचा नाही बरोबर. आता हे पॉईंटचा विचार पण नाही करायचा आणि शून्याचा पण नाही विचार करायचा. सपोज इथं लिहिलं असतं ना तर मग आपण इथं ते लिहिलं असतं बरोबर. पण आता या संख्येच्या मागे येते बरोबर. मग आता काय लिहाल, फक्त 16 दिसतोय मला बरोबर, 16 लिहिला. आता इथं काय लिहाल, मग 9 लिहाल. पॉईंटचं लक्षात नाही घ्यायचं आपल्याला, पॉईंटचा डोक्यातून विचार काढून टाकायचा बरोबर. छेद. आता खाली पण तसंच करायचं, 81 गुणिले पॉईंट डोक्यातून काढून टाकायचा बरोबर. इथं इकडे काय उरला मग 64 आणि वर्गमूळ आहे ना, हां हे लक्षात ठेवायचं, नाही तर ते पण नाही लिहिणार बरोबर. वर्गमूळ लिहिला. आता तुम्हाला 10पर्यंत 20पर्यंत वर्गमूळ पाठ पाहिजे. जर पाठ असतील तर सॉल्व करता येईल नाही तर मग काही करता येणार नाही. आधी याच्या पहिले तुम्ही सॉल्व करा, म्हणजे तुम्ही वर्ग पाठ करा बरोबर. आता तुम्हाला जर माहीत असेल वर्ग तर तुम्हाला लगेच लक्षात येईल बरोबर. 49 कशाचा वर्ग आहे, हा वर्गमूळ आहे ना, हा काय आहे वर्गमूळ आहे. वर्गमूळच्या बाहेर येताना त्याचा वर्ग होईल बरोबर. आता 49 कोणाचा वर्ग आहे, 7चा बरोबर. 7चा वर्ग आहे ना 49 बरोबर, लिहिला. 16 कोणाचा वर्ग आहे, 4चा वर्ग आहे. 9 कोणाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे बरोबर. खाली पण सेम तसंच करायचं. 81 कोणाचा वर्ग आहे, 9चा वर्ग आहे. 36 कोणाचा वर्ग आहे, 6चा वर्ग आहे. 64 कोणाचा वर्ग आहे, 8चा वर्ग आहे. 8चा वर्ग आहे ना. आणि आता इथं द्याल का वर्गमूळ, आता नाही द्यायचा, कारण आपण संख्या बाहेर काढल्या ना. इथं सॉल्व करता येणार नाही आपल्याला. आता तुम्ही एवढं गुणाकार कराल का, 49 गुणिले 16 गुणिले 9 छेद 81 गुणिले 36 गुणिले 64. हा तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. आपल्याला ना बाहेर काढून सोपं करता येईल म्हणून आपण अशी प्रक्रिया करतो आहे बरोबर. म्हणून 49चा वर्गमूळ काढला 7 आला, 16चा वर्गमूळ काढला 4 आला बरोबर, असं केलं. आता काय करायचं, तरी पण आपण तेच करतो, 7 गुणिले 4 गुणिले 3, तसं नाही करायचं. बघायचं कुठे काही काटाकाटी होते का बरोबर. हे बघा 3चा भाग जातो आहे बरोबर, 3चा पाडा देतो ना, 3 त्रिक 9 बरोबर. अजून 4 1 4 4 2 8. आता कुठे जातो आहे का, 7ने जातो आहे का, नाही जाणार बरोबर. तर काय करायचं, वरती काय उरलेलं आहे 7 बरोबर, खालती काय उरलं मग 3 सक 18 18 2 36 बरोबर. हे समजलं का तुम्हाला. हे बघा, मी काय केलं, पहिले वर्गमूळ काढला बरोबर. याच्या पहिले काय केलं ते सांगतो पहिल्यापासून बरोबर. रिपीट करतो एक वेळेस. पॉईंटचं जे वर्गमूळ काढायचं असलं ना आपल्याला, घाबरायचं नाही, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणजे गणित दिलेलं आहे ना गणितवाल्याने, तर ते सॉल्व होईलच बरोबर. तर बघा, पॉईंट आहे ना, पॉईंटच टेन्शन नाही घ्यायचं. जी संख्या उरली ना ती लिहून घ्यायची बरोबर. मी 49 लिहिला, 16 लिहिला, मी 9 पण लिहिला बरोबर. बघा 81 लिहिला, 36 लिहिला, 64 लिहिला बरोबर. आणि वर्गमूळ दिला, वर्गमूळ आहे ना बरोबर. आता काय केलं मी, मला वर्गमूळ काढायचं आहे बरोबर, हा वर्गमूळ नाही यायचा आहे बरोबर. कारण मला मग इथं सॉल्व करता येणार नाही. मी जर वर्गमूळ दिला ना मला सॉल्व करता येणार नाही, म्हणून मी हे संख्या काय करून टाकल्या, बाहेर काढून टाकल्या म्हणजे मग हे
मी कट केलं, हळूहळू कट केलं बरोबर. मग 49चं काय केलं मी 7 केला, 16चा काय केला 4 केला, वर्गमूळ वर्ग काढला मी. 9चा काय वर्ग आहे 3 आहे बरोबर. 81 कोणाचा वर्ग आहे 9चा आहे. 36 कोणाचा आहे 6चा आहे. 64 कोणाचा आहे 8चा आहे बरोबर. इथपर्यंत आलो आपण. आता काय करायचं, गुणाकार नाही करायचा, गुणाकार करत बसायचं नाही, मग आपल्याला खूप वेळ लागेल मग तसं. 7 गुणिले 4 गुणिले 3 मग छेद 9 गुणिले 6 गुणिले तसं नाही करायचं बरोबर. काटाकाटी करून बघायची, जेवढी जाईल तेवढी काटाकाटी करायची बरोबर. 3 1 3 3 3 9 बरोबर. 4 1 4 4 2 8 बरोबर आलं. तर वरती काही उरलं आहे का हे बघा. 3 1 इथं एकच उरलेलं आहे. 3 1 3 बरोबर. 4 1 4 4 2 8 बरोबर. आता जातो आहे भाग कुठे नाही जाते. वरती काय उरलं आहे फक्त 7 बरोबर. खाली काय उरलं आहे हे बघा, मी नवीन लिहितो. वरती काय उरलं आहे 7 बरोबर. खालती काय काय उरलेलं आहे, भाग दिला ना आपण 9ने 3ने भाग दिला ना 9ला, म्हणून काय उरलं 3 बरोबर. 6ला भाग गेला का कशाने नाही गेला, मग 6 जशाचं तसं लिहिला बरोबर. आता 8ला भाग गेलेला आहे, कोणी दिला आहे 4ने. 4 1 4 4 2 8 बरोबर. 2 लिहिला. आता गुणाकार करायचा, आता सोपं झालं ना गुणाकार करायला. 3 सक 18 आणि 18 2 36. आलं का लक्षात. हे ह्याचं उत्तर आहे. काहीच कठीण नाही आहे, एकदम सोपं आहे. पॉईंटमध्ये असेल तर टेन्शन नाही घ्यायचं, सीधं नंबरिंग लिहून घ्यायची, सीधं संख्या लिहून द्यायची आणि त्याचं वर्गमूळ काढून घ्यायचा. फक्त तुमचा वर्गमूळ पाठ पाहिजे 20पर्यंत तरी बरोबर. आलं लक्षात.